कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निघायला पाहिजे, उशीर झाला. हो चला. अमोल येतो आम्ही, आल्यावर लिंबू टिंबू. काही बदलत नाही आमचं. चला थोड्या वेळ वाट बघून जर त्रास झाला ना तर आपलं सरळ दवाखान्यात घेऊन जाऊ. उगाच काळजीचं कारण नको. होय होय, जाऊ दवाखान्यात. बर बापू, मी अमोलला चित्रकलेची वही घेऊन येतो. बर. सर सर आओ या की. दीपक कसा आहेस? अहो अमोल सोबत असल्यावर कसा असणार आहे मी? मजेत आहे बघा. तुम्ही घरात चला की. नाही नको, मला पिनाकाकाशी बोलायचंय. हा ठीक आहे, पण तुम्ही घरात येऊन बोलू शकता की. अरे मला कॉलेजला निघायचंय लगोलग. बोलवतोस का जरा? बरं ठीक आहे, बोलवतो मी. बापू, विनू बाबा. काय रे दीपू? अरे स्वप्नील, कसा आहेस तू? आणि रुपाली कशी आहे? हो आम्ही ठीक आहोत. पण विनाकाका, मला तुझ्यासोबत आर्या आणि अर्जुनच्या विषयी बोलायचंय. अरे हा बोलूया की, पण चल ना आता असं बाहेर. मन आणि मत जुळल्याशिवाय उमरा न ओलांडलेलाच बरा. अहो सर, असं का बोलताय तुम्ही? जाऊ देत. विनाकाका, रुपाली आणि मी इथून गेल्यापासून आपण आर्याचं आणि अर्जुनचं पुढे काय याविषयी काही बोललोच नाही. स्वप्नील, अरे ह्या विषयावर आता बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही रे. म्हणजे आर्यानं त्याचा निर्णय घेतलाय आणि तो आर्याला समजून सांगितलाय देखील. हो विनाकाका, पण आर्याचं आणि अर्जुनचं लग्न व्हावं असं तुलाही वाटत होतं ना. पण आता असा हा निर्णय बदलणं म्हणजे आर्याची फसवणूक नाही का? स्वप्नील सर, नात्यांच्या गोष्टी नाजूक असतात. गडबड करून चालत नाही. आणि बघा, अर्जुनने निर्णय घेतलाय, मग आता विनायकरावांनी त्यांच्या निर्णयावर जबरदस्ती करणं योग्य आहे का? म्हणून आर्याची गरज संपली की तिला लांब करणं हे योग्य आहे का? गरजेचा प्रश्न नाही स्वप्नील. आता आर्या बरोबर लग्न करावं असं आर्यालाच वाटत नाही तर मी तरी काय करणार ना. आणि खरं सांगू का, मला पण आता अर्जानं ना अप्पी आणि अमोल पासून लांब जावं असं वाटत नाही. स्वप्नील सर, तुम्ही असं बोलायला असं वाटलं नव्हतं मला. अहो ती आर्या इकडे येऊन काय काय करून गेली माहिती आहे ना तुम्हाला? हो दीपक, पण ज्यांनी आर्याला लग्नाची स्वप्न दाखवली, या घरची सून करण्याची स्वप्न दाखवली, तेच बदलत असतील तर आर्यानं दुसरं काय करायला हवं होतं दीपक? अरे स्वप्नील, मला तुझं म्हणणं कळतंय र, पण मला सांग, शाळेमध्ये तू म्हणेल तोच विषय विद्यार्थ्याला आवडावा असा जर का हट्ट तू धरला तर विद्यार्थी इच्छेनं शिकल का? अरे त्याला बी त्याची आवड असते ना. तू कितीही उदाहरणं दिलीस ना तरी तुझं हे वागणं मला नाही पटलेलं विनाकाका. हे बघ, मी चुकलोय हे मला माहित आहे आणि त्यासाठी मी आर्याची माफी देखील मागितली. पण स्वप्नील, अरे अमोलला त्याच्या आई बापापासून लांब नेऊन आपल्याला काय मिळणार आहे? विनाकाका, मी कुठं म्हणतोय अमोलला अपर्णा आणि अर्जुन पासून दूर करा म्हणून. पण आर्या आणि अर्जुनच्या नात्याचा विचार करून आपण अमोलला न्याय देऊच शकतो की. स्वप्नील सर, बास करा हो. तुम्ही आता रुपाली त्यांची भाषा बोलायला लागलाय. दीपक शांत हो बरं. लहान आहेस ना तू. विनायकराव बोलतायत ना. नाही असू देत बाप. दीपक, अर्जुनच्या खाजगी आयुष्याचा मी आदर करतो, पण म्हणून एका मुलीच्या भावनांशी आपण नाही खेळू शकत. अरे ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा माणूस कुणाबरोबर सुखी राहू शकतो हे महत्वाचं आहे की नाही? मला असं वाटतं की आपण सगळे आणि अर्जुनचं कुटुंब असंच आनंदी राहू. कुठल्या आनंदाविषयी बोलतोयस तू विनाकाका? अरे अपर्णा आधी चुकली होती हे विसरलास या ठिकाणी? काय सांगावं, तिच्या मनात परत काहीतरी येईल आणि त्या अमोलला आपल्यापासून परत दूर घेऊन जाईल. अहो काय बोलताय तुम्ही सर? प्रत्येक वेळी माणसाचा दोष नसतो, कधी कधी परिस्थिती तसं वागायला भाग पडते. अहो तुम्ही नाण्याची दुसरी बाजू बघण्यात आलाय राव. दीपक, अपर्णा आणि अर्जुनचे मतभेद किती टोकाचे होते हे पाहिलंय आपण. हा स्वप्नील, पण अर्जाला त्याच्या चुका कळल्यात आणि तो आता हे त्याची काळजी घेईल ना. विनाकाका, मला काहीच सुचत नाहीये. तुला उघड सत्य डोळ्यानं दिसत नाहीये की तू जाणून बुजून बघत नाहीयेस. अमोलच्या प्रेमाची डोळ्यावरची पट्टी काढून बघ.
म्हणजे तुला कळेल परत आधीसारखंच घडणार आहे. अरे आपण असा विचार करत राहिलो ना तर कधीच आनंदी होणार नाही रे. हा आनंद भ्रम असू नये असं वाटतं मला, कारण मी परत आपलं कुटुंब त्याच अवस्थेत नाही बघू शकत. काळजी घे, येतो. अरे स्वप्नील, अरे ऐक ना. विनायकराव, स्वप्नील सरांना जे वाटतंय ते बोलले. मला वाटतं की तुम्ही अर्जुनशी बोलावं. त्याची गरज नाही वाटत बापू मला. मला ना आता ह्या आनंदात कुठलाही मिठाचा खडा नकोय. आप्पी आणि अर्जुन एकत्र आलेत आणि ते असेच एकत्र राहावेत असंच वाटतं बघा मला. मुकादम, आज आमच्यासाठी काय ऑर्डर नाही का? हा, आज शांत शांत काय एवढे? बापू आज आदर नाही, आज थोडा विचार करायचा आहे. विचार? कसला विचार करताय? बापू 2 गोष्टींचा विचार करतोय मी. अरे बापरे, 2 गोष्टींचा? थांबा. आता सांगा मला, कसला विचार करताय तुम्ही? एक, स्वप्नी का काळ होता आणि तो मला भेटच गेला, तो आपल्यावर चिल्लाय का? नाही नाही अमोल बाळा, चिडलेलं नाहीये. स्वप्नील काका आला होता पण त्यांनी फक्त विचारलं सगळं व्यवस्थित आहे का म्हणून, बाकी काय नाही. मग तुम्हाला भेटलं का नाही? अरे बाळा, कामावर जायची गडबड होती ना त्यांना, म्हणून लवकर गेले. पण काळजी करू नकोस, स्वप्नील काका तुला भेटायला नक्की येतील. ओके बापू. आता मला सांगा, ही एक गोष्ट झाली, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करताय तुम्ही? हेच की दुसरी, मला बाबाला सॉरी म्हणायचंय. सॉरी? का बरं? कारण मी बाबाला उगाच लेटर लिहायला लावलं. अरे लिहायला लावलं म्हणजे चांगलंच केलं की, मग कशाची माफी मागायची? पण बापू मला असं वाटलं की बाबाचं मावस प्रेम नाही म्हणून मी असं केलं. बर, मग त्यातनं काय कळलं तुला? हेच की माझं मा बाबाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अरे मग चांगलंच आहे की, पण मग माफी कशाची मागायची आहे? मी बाबाची उगाच एक्झाम घेतली ना म्हणून. पण अमोल, तू परीक्षा घेतलीस बाळा, पण त्यात जिंकलं कोण? बाबा जिंकला, कारण त्याने माझ्यासाठी खूप छान चिठ्ठी लिहिली. मग तू अजिबात काळजी करू नकोस, तुझे मा आणि बाबा आता वेगळे होणार नाहीत. त्यांचं प्रेम अतूट आहे आणि अतूटच राहील. ओके बापू. आणि बरं झालं तू त्यांची एक्झाम घेतलीस, त्यांचं त्यांना सुद्धा स्पष्ट कळेल का नाही आता. मग बापू मी बाबाची माफी मागू की नको? आता बाबा तुझा आहे बाबा, हा, मग तुझं तूच ठरव की माफी मागायची का नाही. ओके बापू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.